खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे 1 रुपया पीक विमा महाराष्ट्रामध्ये कधी जमा होणार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जे आतुरतेचा विषय आहे, पीक विमा भरपाई कधी मिळणार, किती वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप झालं आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यांचं वाटप राहिलेलं आहे, काय आहे सविस्तर चर्चा। राज्यातील 75,000 शेतकऱ्यांना कधी पैसे मिळणार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयी सर्वात महत्त्वाचे अपडेट, पीक विमा जिल्ह्यानुसार कधी वाटप होणार, याविषयी आपण आजची व्हिडिओ घेऊन आलो आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 2022-23 असेल, 23-24 असेल, 24-25 असेल, जी काही आपली पीक विम्याची योजना होती, हिचे पैसे रखडलेले आहे। सरकारने आता जाहीर केलेलं आहे की 2,500 कोटी रुपयाचं वाटप होणार आहे। पीक विम्याचं वाटप जिल्ह्यानुसार होणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये वाटप व्हायला सुरुवात झाली आहे, काही ठिकाणी वाटप बाकी आहे। तर कोणते जिल्हे आहेत तिथे वाटप झालेले आहे, कोणते जिल्हे असे आहेत जिथे वाटप राहिलेले आहे। पीक विमा 2024 लेटेस्ट अपडेट, पीक विमा काय आहे, पीक विम्याची सदर व्यवस्थित आपण बघणार आहोत। पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला कधी सुरुवात होणार आहे, कोणत्या ठिकाणी पीक विमा झाला आहे, पडताळणी झाली आहे का, काय आहे सविस्तर चर्चा। बघा, पीक विम्यामध्ये 2024च्या पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्यामुळे सरकारने परत सर्व अर्जांची छाननी केली आहे। पीक विम्यातील प्रत्येक अर्ज जो आहे हा व्यवस्थित बघितला जातोय, कारण बघा जवळजवळ 50,000 ते 60,000 बोगस अर्ज पीक विम्याचे सापडले आहे। याच्यामधून भरपूर पीक विमा कंपन्यांनी बोगस पैसे कमवल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केले आहे। त्याच्यामुळे आता पीक विम्याच्या अर्जांची परत छाननी होणार आहे। जे काही ओरिजिनल पीक विमा शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, हाच शेतकऱ्यांना पीक विमा बघणार आहे। मग आता हे व्हेरीफाय कसं करणार आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर बँक अकाउंट, बँकेचा व्यवस्थित अकाउंट नंबर, या गोष्टींवरती आता पीक विमा जो आहे हा व्हेरीफाय होणार आहे। याच्यासाठी आता पीक विम्याचा KYC केलं जाणार आहे। मग KYC कसं चेक करणार, बँकेचं KYC असेल आणि आधार कार्डचं KYC असेल, या 2 KYC अपडेट्सवरनं गव्हर्नमेंट चेक करणार आहे की खरंच हा बँक जो नंबर आहे किंवा जो आधार नंबर आहे किंवा जो पीक विमा जो द्यायचा आहे हा खरंच शेतकऱ्यांचा आहे का नाही। या 3 गोष्टींवरती सहज शक्य आहे। बँकेमध्ये आपले ओरिजिनल कागदपत्र दिलेले असतात, दुसरी गोष्ट आधार कार्डसाठी आपण ओरिजिनल कागदपत्र दिलेले असतात, आणि तिसरी गोष्ट पीक विम्यासाठी जर तुम्ही डुप्लिकेट नाव दिलेलं असेल तर ते लगेच क्रॉस व्हेरीफाय होणार आहे। DBT पोर्टल अंतर्गत आपण जर आधार नंबर टाकला किंवा आपला पॅन नंबर टाकला किंवा बँकेचा अकाउंट नंबर टाकला तर तिथं आपल्याला सर्व माहिती एकत्रित येणार आहे। म्हणजे सरकार आता क्रॉस चेक करत आहे की कोणा शेतकऱ्यांनी किंवा ज्या पीक विमा कंपन्यांनी बोगस अर्ज कोणाचे भरलेले होते। आता हे सर्व चेक झाल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार आहे। 2,500 कोटी रुपयाचा एकूण निधी सरकारने जाहीर केलेला आहे। या निधीचं लवकरात लवकर वितरण होणं अपेक्षित आहे, कारण का बघा 2024-25चा पीक विम्याची रक्कम जी आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर यायला पाहिजे, कारण नवीन पीक उभारणी असेल, फवारणी असेल, नांगरणी असेल, त्याचबरोबर बियाणे असतील, फवाऱ्यांचे काही महागाचे फवारे असतील, पाऊस होत आहे, कीड पडत आहे, हे नवीन पिकांना या सर्व गोष्टी दिल्या वेळेवर त्याच्यासाठी मोठं भांडवल अपेक्षित असतं। कोणतंही एक पीक उभं करायचं जवळजवळ 1 लाख ते 2 लाखाचं भांडवल लागत असतं। आता हे भांडवल उभं कसं करायचं, परत कर्ज काढायचं का, त्यापेक्षा जर पीक विम्याची रक्कम आली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। म्हणून शेतकरी बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंट टाकत आहे पीक विमा कधी येणार, परंतु आता पीक विमा लवकरात लवकर येत्या 6 ते 7 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही मोठी अपडेट राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। आता बघा, पीक विमा संदर्भात का एवढा उशीर झाला, तर याच्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चर्चा केली आहे। निधी अपुरा असल्यामुळे शासनाने लवकर निधी कंपन्यांना दिला नाही, आणि कंपन्यांनी जो काही निधी होता हा कप अँड कॅप मॉडेलनुसार जास्त निधी होता, हा सरकारकडून येणं अपेक्षित होता, त्यामुळे आता उशीर झालेला आहे। आत्ताचा नवीन पीक विमा सुद्धा आपण लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे। पीक विमा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी कमेंट करून सांगा की आपण कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पीक विमा बघत आहात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा। आपलं आधार, बँकेचं KYC अपडेट करून घ्या, तरच आपल्याला 100% पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।